नमस्कार मंडळी. आज आपण श्री मनाचे श्लोक यामधील 44वा जो श्लोक आहे त्याचा आपण आज इथे अर्थ बघणार आहोत. तो श्लोक कसा आहे तर, मनारे जनी मौन मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी, नसे रामते धाम सोडून द्यावे, सुखा लागी आरण्य सेवित जावे. जय जय रघुवीर समर्थ. यामध्ये मनारे जनी मौन मुद्रा धरावी. आपल्याला माहिती आहे की संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे आणि ते म्हणजे असं की मौनम सर्वसाधनम, की मौनात सगळं काही साधल्या जातं. आता मौन मुद्रा या शब्दाचा आपण सुरुवातीला इथे अर्थ बघूया की मौन म्हणजे काय. न बोलणे, अबोल, निशब्दता. आणि मौन मुद्रा म्हणजे अबोलपणाची मुद्रा, तशी असलेली आपल्या चेहऱ्याची ठेवण. त्याचप्रमाणे धाम या शब्दाचा अर्थ असा आहे की धाम म्हणजे घर, ठिकाण, आपण जिथे राहतो ते. आणि आरण्य सेवित जावे म्हणजे अरण्यात जावे. यामध्ये समर्थ आपल्याला असं सांगत असतात की लोकांमध्ये वावरताना सुद्धा आपण बहुधा मौनच पाळावे. कारण मौन जर असेल तर त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा एक प्रभाव हा जनमानसावरती पडत असतो. कारण आपल्याला माहिती की समाजामध्ये अनेक प्रकारची मंडळी असतात. जसं आपण म्हणतो की टवाळा आवडे विनोद. जे टवाळखोर लोक असतात ना, ते प्रत्येक ठिकाणी कधीतरी काहीतरी ते विनोद करण्याच्या भानगडीत ते पडत असतात आणि त्यामुळे समाजामध्ये त्यांची जी एक छबी तयार झालेली असते ती अत्यंत टवाळखोर या प्रमाणाची झालेली असते. त्यामुळे समर्थ आपल्याला असं सांगतात की बोलायचे झाले तर अत्यंत पूज्य बुद्धीने फक्त त्या भगवंताचे गुणगान करावे, त्याच्या कथा, त्याच्या ओव्या या त्या ठिकाणी गात जावे. मग भले ते आपलं स्वतःचं घर का असना, पण भगवंताबद्दल प्रेम नाही असं जे ठिकाण आहे ना त्याचा नेहमी त्याग करावा आणि मग खुशाल अरण्यात जाऊन राहावं. आपल्याला माहिती की दोन शब्द आपण हे नेहमी बघत असतो की ते म्हणजे मौन आणि दुसरं आहे मुनी. तर हे दोन शब्द जे आहेत ना तर ते मन या धातूपासून ते तयार होतात. आणि मन म्हणजे काय की चिंतन करणे, विचार करणे, सतत काहीतरी नवीन गोष्ट ही शोधत राहणे. आणि म्हणून मौनात वाणीचा जेव्हा आम्ही निरोध करतो, जेव्हा त्याला काही बंधन घालतो, तेव्हा संयम हा धरावा लागतो. संयमाला फार महत्व आहे. आणि मौज अशी आहे की मनाचा संयम केला तरच वाणीचा खरा अर्थाने संयम होऊ शकतो. आणि म्हणून समर्थांनी ते प्रत्यक्षपणे मनाचा संयम हेच मौन असं सांगितलेलं आहे. संयम असला पाहिजे. आणि मी मागे सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेस सांगितलं की मन हे सतत भटकत असतं, ते एका जागेवर राहत नसतं. पण तरीही आता याच्यात दुसरी अजून एक मौज अशी आहे की तुम्ही जर मनाला शांत करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित प्रपंच हा ठप्प होऊन बसेल, मनात विचार येणार नाही. मनात विचार हे सुद्धा आमच्या आलेच पाहिजे की आता काय करायचं, काल काय केलं, आज काय करायचं आणि उद्याच्या येणाऱ्या कामाच्या पद्धतीचं नियोजन हे कसं लावायचं. आणि म्हणून माझे सद्गुरुनाथ परमपूजनीय पूर्णवादाचार्य डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर एक सुंदर विषय आम्हाला ते सांगतात. ते म्हणजे कामाची धाटी, बोलण्याची हतोटी आणि वागण्याची तऱ्हा. आता इथे बोलण्याची हतोटी हा जो शब्द आलेला आहे तो नेमकी या मंत्राला, या ओव्यांना साजेसा असा आहे. हे बोलण्याची हतोटी आम्ही धरून ठेवली पाहिजे. आणि बघा तुम्ही, जेव्हा तुम्ही अगदी मौन होऊन जेव्हा तुम्ही लोकाचारामध्ये जाता, जेव्हा तुम्ही जनमानसात जाता, जेव्हा तुम्ही समाजात जाता, तेव्हा आपल्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळा प्रभाव तिथे पडत असतो. आणि म्हणून नुसतंच मौन सांगितलं का, नाही 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 नाही, नुसतं मौन नाही. मग मनात काय चालू पाहिजे, या भगवंताचं चिंतन,
जसं मागच्या ओवीमध्ये सांगितलं की त्याचा निजध्यास बस. आणि म्हणून मौन मुद्रा धारण करणारा पुरुषाची जी वृत्ती असते ना, ती फालतू भाषण करण्याची प्रवृत्ती कधीच नसते हो. तो बोलायचं झालं तरच त्या भगवंताचं तो गुणगान करत असतो. आता त्याचप्रमाणे मी तुम्हाला थोडंसं अजून एका वेगळ्या वाटेनं घेऊन जातो. आणि ती वेगळी वाट अशी आहे की अनेक धर्म या जगामध्ये, या हिंदुस्थानामध्ये अस्तित्वात आहे. आणि त्या प्रत्येक धर्मामध्ये, त्या प्रत्येक जाती व्यवस्थेमध्ये त्यांच्या त्यांच्या ईश्वराचं, मग भले तो अल्लाह असे ना, किंवा गॉड का असे ना, किंवा वाहेगुरु का ते असे ना, पण सर्वात महत्वाचं काय असतं ते म्हणजे त्याचं चिंतन, त्याचं मनन, त्याचे असलेले ते चरण. बस. आपली अधिकार, आपली लायकी तो फक्त त्याच्या चरणापुरताच येऊ. एकदा त्याचं चरण धरायचं, ते अंतःकरणात ते चरण कमल ते साठवून ठेवायचे आणि त्याचं निजध्यास चालू असायचं की मी ही जी क्रिया करतोय ती माझ्या आराध्य देवतेला, माझ्या इष्टदेवतेला ती आवडेल का, हा विचार सतत करत असायचा. आणि म्हणून मनुष्य निर्मित पाप आणि देवनिर्मित पाप हा विषय माझे सद्गुरुनाथ पूर्णवादाचार्य परमपूज्य डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर हे तोंडवळक या ग्रंथामध्ये अत्यंत सुंदर रीतीने ते शिकवतात की कशाला पाप म्हणायचं. नेमके पाप या शब्दाचा अर्थ काय हो? आत्म्याची मलिनता किंवा निरुत्साह म्हणजे पाप. मलिन नाही झाला पाहिजे, आमचा आत्मा नेहमी शुद्ध झाला पाहिजे. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण सुद्धा त्यांच्या गीतेमध्ये आम्हाला सांगत असतात की मनाची शुद्धी. आणि म्हणून ही मनाची शुद्धी जर आम्हाला करायची असेल ना, तर त्यासाठी मौन हा एक अत्यंत चांगला अशा प्रकारचा गुण भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा गीतेत सांगितलेला आहे. आपल्याला माहिती आहे की सर्व संतांनी, सर्व जे जे आमच्या या हिंदुस्थानामध्ये मोठे होऊन गेले, जे जे आम्हाला पूजनीय आहेत, जे जे आम्हाला आदरणीय आहेत, त्यांनी आणि जे जे वंदनीय आहेत त्यांनी सुद्धा हे मौनच सांगितलेलं आहे. आपण बघा, आपण कुठल्याही एखाद्या सत्पुरुषाच्या जेव्हा दर्शनाला जातो तेव्हा ते मोजकच बोलतात आणि शक्यतो ते मौन राहतात. आणि त्याचप्रमाणे भगवंताचे अखंड चिंतन हा साधकाच्या अध्यात्म जीवनाचा मुख्य प्राणवायू आहे. ज्या स्थानी ते चिंतन मनासारखे टिकते ना, ते स्थान ते उत्तम मानतात. आणि जेथे चिंतनात बाधा येते तेथे मात्र ते न राहता प्रसंगी अरण्यात जाऊन ते आत्मचिंतन अनुभवतात. म्हणून ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी सद्गुरु पाय दोन्ही. सद्गुरु वाचून सापडे ना सोया, धरावे ते पाय आधी आधी. जय जय रघुवीर समर्थ.